तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्र येणार का? याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, डिसेंबर महिना निम्मा संपला म्हणजे 17 तारीख उलटून गेलेली आहे. तरी ही नोव्हेंबर हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या हप्त्याकडे आता डोळे लावून बसलेले आहेत. तर सूत्रांची अशीही माहिती येत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित येऊ शकतात. मित्रांनो, 20 डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल होणार आहे. तर या निवडणुकामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन हप्ते सध्या लांबणीवर गेलेले आहेत. या निवडणुकामुळे नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. नोव्हेंबर हप्त्याबाबत GR मंजूर झालेला आहे, परंतु नोव्हेंबर हप्त्याचे पैसे अजून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी ही सध्या चर्चा आहे. परंतु सध्या फक्त नोव्हेंबर महिन्याचा GR शासनाने मंजूर केलेला आहे. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणखी लांबणीवर गेला तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र येऊ शकतात. परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अजून आलेली नाही. ही अधिकृत घोषणा झालेली आहे की नोव्हेंबर हप्त्याचा GR आलेला आहे. तर नोव्हेंबरचा हप्ता तर खात्यामध्ये येणारच आहे, परंतु दोन हप्ते एकत्र येणार का यावर अजून GR आलेला नाही. तर निवडणुकीच्या गोंधळामुळे नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर आता 21 डिसेंबर रोजी निकाल आहेत निवडणुकांचे. 21 डिसेंबर झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु डिसेंबर आणि नोव्हेंबर हे दोन्ही एकत्र होणार याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.